उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय। परंतु या शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा फ्लेक्स जो आहे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। हा सुनेत्रा पवारांचा फ्लेक्स, त्याच्यावरती लिहिलेला आहे फिक्स खासदार 2024। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार आगामी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच हा फ्लेक्स खूप काही सांगून जातोय। खरं तर गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरे देखील वाढलेले आहेत आणि त्याच पद्धतीने हा इंदापूरमध्ये जो फ्लेक्स लागलेला आहे, बारामतीमध्ये देखील अशा पद्धतीचे फ्लेक्स लागलेले आपल्याला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये आज शेतकरी मेळावा पार पडतोय आणि गेल्या काही दिवसापासून या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण लढणार तर सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। यातच आजपर्यंत सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्या सुनेत्रा पवार आता राजकीय एंट्री करणार का अशी चर्चा जोर धरू लागली असताना त्यांचे कधी राजकीय कार्यक्रमात फ्लेक्स बॅनर लागले नव्हते, परंतु अशाचे बॅनर राजकीय कार्यक्रमात देखील लावण्यात आलेले आहेत। आजचा बारामती लोकसभा मतदारसंघातला सुनेत्रा पवारांचा चौथा दिवस आहे जे दौरे करत आहेत। बारामतीमध्ये असेल, इंदापूरमध्ये असेल, विविध भागात जे आहेत ते सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली। आज देखील शेतकरी मेळाव्याला सुनेत्रा पवार हजेरी लावणार असल्याची माहिती आहे। इंदापूरमध्ये अशा पद्धतीचे जे आहेत ते फ्लेक्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या फ्लेक्सवरती सुनेत्रा पवारांचा फोटो प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडेल। याला सुनेत्रा पवार देखील हजेरी लावणार असल्याची माहिती आहे। परंतु फिक्स 2024चा खासदार म्हणून सुनेत्रा पवारांचा हा लागलेला बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। त्यामुळे नेमकं अजित पवार या मेळाव्यात काय बोलतात आणि सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।